नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत. रांजणगाव MIDC पोलिसांचा तपास. 11 महिन्याच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील रांजणगाव MIDC पोलिसांनी 11 महिन्याच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत धक्कादायक उलगडा केला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार भांबर्डे येथील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी 8 मार्च रोजी मुलासह घरातून निघून गेली होती. त्यानंतर 5 एप्रिल रोजी संबंधित महिला आढळून आल्यानंतर चौकशी दरम्यान तिने मुलाच्या मृत्यूबाबत माहिती दिली. सुरुवातीला अपघाती मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रांजणगाव MIDC पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, फॉरेन्सिक पथक तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन आवश्यक पुरावे गोळा केले. तपासादरम्यान मिळालेल्या निष्कर्षानुसार बालकाच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने अधिक चौकशी करण्यात आली. त्यानुसार संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ तिडके तसेच त्यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी एका 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या संदर्भाने त्याचे वडील रवींद्र अशोक पवार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आकस्मिक मयत दाखल होता. सदर मुलगा अल्पवयीन असल्या कारणाने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे आणि त्यांच्या टीमने याचा गांभीर्याने तपास करून पीडित मुलाच्या नातेवाईकांची विचारपूस केली. विचारपूस करण्याच्या दरम्यान जे अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या आईने यामध्ये सदर अल्पवयीन पीडित मुलाचा खून केल्याची कबुली दिली आणि या खुनाचे जे मुख्य कारण असं होतं की त्या जी अल्पवयीन मुलाची आई आणि या गुन्ह्यातील जी आरोपी महिला आहे तिच्या नवऱ्यासोबत वारंवार भांडण होत होतं आणि त्याच पद्धतीनं तिला दुसरं लग्न करायचं होतं आणि दुसरं लग्न करण्यासाठी हा मुलगा जर असेल तर कोणी लग्न करणार नाही या भावनेतून आणि तशाच पद्धतीनं हा 11 महिन्याचा मुलगा सारखा घरी रडतो, त्रास देतो, किरकिर करतो. यावेळेस या दरम्यान रागाच्या भरामध्ये तिनं मुलाचं जे डोकं आहे ते एका सिमेंटच्या ओठ्यावरती आदळून त्याचा खून केलेला होता आणि तो खून कुणाला कळू नये या भावनेतून जो हा खून आहे तो 8 मार्च रोजी केला होता आणि या खून कुणाला कळू नये या उद्देशानं त्या मुलाची जी बॉडी आहे ती तिने एका बॅग मध्ये भरून सोबत 2 त्याच्यामध्ये मोठे दगड टाकून ही बॉडी भांबर्डीमधील एका विहिरीमध्ये फेकून दिली होती. परंतु 5 तारखेला ही बॉडी आपल्याला मिळून आली आणि या अनुषंगाने सदर महिलेला काल रोजी आपण अटक केलेली आहे. आज रोजी मान्य न्यायालयात हजर करणार आहोत. सदर गुन्ह्याचा तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तिडके हे करीत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.